मला असं वाटतं आज मुळातच जर काय सांगितलं गेलंय की नो जेंडा ओनली अजेंडा, तर हे मला असं वाटतं हेच त्याचं उत्तर आहे. आम्ही इथे मराठीसाठी आलेलो आहोत. आम्ही इथे मराठीचा जो विजय झालेला आहे याच्यासाठी आम्ही तो साजरा करण्यासाठी मराठी आलेलो. कलावंतांना अपेक्षित काय आहे मराठी या एकत्रीकरणाच्या निमित्त? मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहित नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकते. नाही, तुम्ही कलावंत आहात म्हणून हा प्रश्न आहे बाकी. पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेलो होतो वर्षानुवर्ष, ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे. मीरा भाईंदरमध्ये दुकानदारांनी हा सगळा संप पुकारला मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, हे आम्ही पाहतो. मग जेव्हा मराठीचा विषय असतो, जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो, तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही? परत मी म्हटलं की मी माझ्यापुरतं बोलू शकते. मला पण हा प्रश्न पडलाय की असं का होत नाही किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही. इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही. हा दुर्दैवी आहे हे, पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे. पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते वैयक्तिक. मी आज इथे आली आहे हेच उत्तर आहे. तर त्यामुळे आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे यांच्यासाठी सिनेमा करणं असेल किंवा मग अनेक विषयांसंदर्भात आपली भेट होत असते. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात, दोन भाऊ एकत्र येतात. तुम्हाला कसं मी म्हटलं ना की अवघा महाराष्ट्र असूसलेला होता या दृश्यासाठी आणि ते मंचावरती आज दिसणार ते बघण्यासाठी आणि मराठीचा विजय साजरा करण्यासाठी. हे दोन कारणांसाठी मी